रिपोर्ट वाटले तुम्हाला खताचे? एक नंबर. लाल कांदे कसं काय निघाले? इतर वर्षापेक्षा यावर्षी ॲव्हरेज 100% जास्त निघाला. तर किती एकर लाल कांद्यासाठी घेतलं होतं खत? आपण 6 एकर लाल कांद्यासाठी घेतलो. तर हेच ते कांद्याची जर साईज बघितली तर सरसकट कांद्याची बघा पात पडलेली आणि ही कांद्याची साईज झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही उन्हाळी कांद्यासाठी 10 एकरासाठी खत घेतलं हे रिपोर्ट बघून. तर चालू वर्षी खूप अतिवृष्टी होती, खूप प्रमाणात मध्ये पाऊस झाला, त्याच्याने खूप लोकांचे कांदे डायरेक्ट खराब झाले. विशेष नाही, डायरेक्ट राहिलेच नाही. हां, तर आपले कांदे हे जगलेले आहेत आणि खूप म्हणजे आता पण बरेच कांदे तुमचे विकले गेले. आणि ह्याच रानामध्ये आता शेजारी बघू शकता तुम्ही या साईडला आता पुन्हा आता त्यांनी डबल कांदे लावायचा निर्णय घेतलेला आहे. कारण की याच्यामध्ये आता उन्हाळी कांदा परत आंतरपीक म्हणून लावता येते. त्याच्यासाठी आज खत घेऊन आलो होतो आणि त्यांना जवळजवळ आता 14-15 एकरसाठी त्यांनी खत घेतलं. पण रिपोर्ट 100%. हो, रिपोर्ट 100% खताचा. हां, काहीच अडचण नाही. तर इतर शेतकरी बांधवांनी उत्पन्न. तर ह्या पांढऱ्या मुळ्या बघू शकताय, पांढऱ्या मुळ्यांची संख्या भरपूर प्रमाणामध्ये आहे. आणि हा चालू वर्षाचा रिपोर्ट आहे, लाईव्ह रिपोर्ट आहे. चालू वर्षी खूप प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्याच्यातून हे कांदे वाचलेले आहेत. तर इतर शेतकरी बांधवांनी पण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत घ्यायला पाहिजे का नको घ्यायला पाहिजे? 100% घ्यायला पाहिजे. त्यांना फायदा होईल का नाही? हो, 100%. तुम्हाला झाला आहे ना? जास्त उत्पन्न. आणि इतर शेतकरी बांधवांनी जे रासायनिक खतं टाकली त्यांचे कांदे नाही, तुम्हाला कांद्याचे प्लॉट दाखवले पाहिजे. चला. जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत आता डाळिंब पिकासाठी 2 एकराला त्यांनी घेतलेलं आहे. आता डाळिंबाला टाकून आणि मध्ये परत आंतरपीक कांदा लागवड चालू होणार आहे. तर कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि मालाची साईज आणि कमी दिवसात ग्रोथ चांगली होती पिकाची. तर तुम्ही आतापर्यंत किती एकरासाठी खतं घेतले आतापर्यंत? आम्ही लाल कांद्याला 6 एकराचं खत वापरलं, उन्हाळ कांद्याला 10 एकराचं खत वापरलं आणि आता परत 3 एकराचं खत कांद्यांना बोलून आणि 2 एकराचं बागासाठी बोलवलं. तर जवळजवळ 20-21 एकरासाठी हो. तुमचा आता वापर झालेला आहे. आणि बघू शकता हा रिपोर्ट बोलतो, त्यांना रिपोर्ट चांगला आला. दरवर्षापेक्षा चांगले रिपोर्ट आल्यामुळंच त्यांनी आता पुन्हा ऑर्डर केलेली आहे. आणि उन्हाळी कांदे आहेत, 2 महिन्याचे कांदे आहेत, 2026चे आणि एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत. धन्यवाद दादा. धन्यवाद.